नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये. लहानपणी आपण सगळ्यांनी एक गोष्ट नक्की अनुभवली आहे. रात्री जेवण झाल्यानंतर सगळे एकत्र बसायचो आणि आजी हळूहळू गोष्टी सुरू करायची. एकेकाळी हे शब्द ऐकताच आपण सगळे शांत व्हायचो. डोळ्यात उत्सुकता, मनात कल्पना असायच्या. आजीच्या प्रत्येक शब्दात एक जादू असायची. कधी राजा राणीची गोष्टी, कधी राक्षसाच्या, कधी देवदेवतांच्या, पण प्रत्येक गोष्टीत एक सत्य दडलं असायचं. एक असा धडा जो आयुष्यभर लक्षात राहतो. आज तशीच एक गोष्ट जी आपण कदाचित लहानपणी ऐकली असेल, पण त्यावेळी कदाचित समजली नसेल. ही कथा आहे एका राजाची, एका बापाची आणि नशिबाच्या खेळाची. एक अशी गोष्ट जी ऐकताना तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि शेवटी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. चला पुन्हा एकदा त्या आजीच्या गोष्टीच्या दुनियेत जाऊया आणि ऐकूया एक अशी कथा जी फक्त एक गोष्ट नाही तर जीवनाचं सत्य आहे. एकेकाळी डोंगराच्या कुशीत वसलेलं, नदीच्या शांत प्रवाहाने नटलेलं एक अतिशय समृद्ध राज्य होतं. त्या राज्यात आनंद होता, शांती होती, प्रेम होतं. आणि त्या राज्याचा राजा फक्त नावालाच राजा नव्हता, तर तो आपल्या प्रजेचा पालक होता. राजा अत्यंत शूर, न्यायप्रिय आणि दयाळू होता. कोणावरही अन्याय होताना त्याला सहन होत नसे. राणीसुद्धा तितकीच प्रेमळ, समजूतदार आणि करुणामय होती. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. राजवाडा आनंदाने भरलेला होता, पण त्या आनंदात एक शांत वेदना लपलेली होती. राजा राणीच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. त्यांना अपत्य नव्हतं. दरबारात सगळं सुरळीत चालायचं, प्रजा आनंदी असायची, पण जेव्हा संध्याकाळ व्हायची आणि राजवाड्याच्या भिंती शांत व्हायच्या, तेव्हा त्या भिंतीमध्ये एक रिकामापण घुमायचा. राणी अनेकदा महालाच्या खिडकीत उभी राहायची, लांब खेळणाऱ्या मुलांकडे पाहायची. त्यांच्या हसण्याचा आवाज तिच्या हृदयाला स्पर्श करून जायचा आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. एक दिवस राणीनं हलक्या आवाजात राजाला विचारलं, आपल्या आयुष्यात हे सुख कधी येणार नाही का? राजा तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो फक्त तिचा हात धरून म्हणाला, देवावर विश्वास ठेव, तो आपला नक्की ऐकेल. आणि मग प्रवास सुरू झाला प्रार्थनांचा. राजाने मोठे मोठे यज्ञ केले, देशभरातून पुजारी बोलवले, व्रत, उपवास, दानधर्म. राजाने गरिबांना अन्न दिलं, वृद्धांना वस्त्र दिले. राणी प्रत्येक मंदिरात गेली, प्रत्येक देवासमोर नतमस्तक झाली. ती फक्त एकच मागणं करत होती, मला एक मूल दे. रात्री सगळे झोपल्यावर राणी एकटीच आकाशाकडे पाहत बसायची. त्या असंख्य ताऱ्यांमध्ये ती आपलं उत्तर शोधायची आणि प्रत्येक रात्री ती एकच प्रार्थना करायची, देवा मला फक्त एक मूल दे. मी त्याला माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन, त्याच्यासाठी काहीही करेन. दिवस गेले, महिने गेले, वर्षेसुद्धा गेली. कधी कधी राणीचं मन खचायचं. ती विचार करायची, कदाचित हे सुख माझ्या नशिबातच नाही. पण राजा तिला कधी हार मानू देत नव्हता. तो म्हणायचा, जिथे आशा असते तेथे चमत्कार होतात. आणि मग एक दिवस राजवाड्यात काहीतरी वेगळं घडलं. एक आनंदाची बातमी हळूहळू सगळीकडे पसरू लागली. वैद्य धावत आले, सेवक आनंदाने ओरडू लागले, कारण राणी आई होणार होती. त्या क्षणी राजाच्या डोळ्यात अश्रू आले. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा तू माझं ऐकलंस. राजवाडा आनंदाने भरून गेला. सगळीकडे उत्सव सुरू झाला. पण या आनंदामागे नशीब एक शांत सावली बनून उभी होती. कारण कधी कधी जी गोष्ट आपल्या खूप मेहनतीने मिळवतो, तिच्यासोबत एक परीक्षासुद्धा येते. आणि ही तर फक्त सुरुवात होती. कारण या जन्मासोबत एक असं भविष्य येणार होतं, जे एका बापाचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार होतं. पुढं काय झालं आहे हे ऐकण्यासाठी तयार राहा. त्या दिवसाची पहाट काहीतरी खास घेऊन आली होती. राजवाड्यात एक वेगळीच धावपळ सुरू होती. सेवक इकडून तिकडे धावत होते, वैद्य आत बाहेर जात होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, क्षण कधी येणार? राजा महलाच्या बाहेर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, डोळ्यात प्रार्थना होती. तो प्रत्येक क्षण मोजत होता, कारण आज त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा दिवस होता. आणि अचानक आतून एका छोट्याशा बाळाचा रडण्याचा आवाज आला. तो आवाज फक्त एक रडणं नव्हतं, तो होता एका बापाच्या स्वप्नांचा जन्म. राजा थरथरत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले.
दरवाजा उघडला आणि वैद्य हसत बाहेर आले. अभिनंदन राजन, तुम्हाला मुलगा झाला आहे. त्या क्षणी राजाने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या ओठावर एकच शब्द होता, धन्यवाद. तो धावत आत गेला. राणी थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होतं. तिच्या हातात एक छोटंसं निरागस बाळ होतं. राजा त्या बाळाकडे पाहत राहिला. त्या छोट्या चेहऱ्यात त्याला आपलं संपूर्ण जग दिसत होतं. त्याने हळूच बाळाला हातात घेतलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो म्हणाला, हा माझा वारसा नाही, हा माझा श्वास आहे. त्या एका वाक्यात एका बापाचं संपूर्ण प्रेम दडलं होतं. राजवाड्यात आनंदाची लाट पसरली. ही बातमी वादळासारखी संपूर्ण राज्यभर पसरली. लोक एकमेकांना सांगू लागले, राजाला मुलगा झाला. संपूर्ण राज्य साजरं झालं. ढोल ताशी वाजवू लागले. फटाके आकाशात चमकू लागले. गावागावात गोडधोड वाटलं गेलं. राजाने घोषणा केली, आजपासून कोणीही उपाशी राहणार नाही. गरिबांना अन्न दिलं गेलं. वृद्धांना वस्त्र दिलं गेलं. कैद्यांना सुद्धा माफी देण्यात आली. सगळीकडे फक्त आनंद आणि आनंदच होता. राणी आपल्या बाळाकडे पाहत होती. ती त्याच्या छोट्या बोटांना धरून म्हणाली, तू माझं सगळं काही आहेस. तुझ्यासाठी मी काहीही करेन. राजा बाजूलाच उभा होता. त्याने मनात ठरवलं, या मुलाला मी जगातील प्रत्येक दुःखापासून दूर ठेवेन. त्याच्यावर कधीही सावलीसुद्धा पडू देणार नाही. पण कधीकधी आपण जितकं एखाद्या गोष्टीला जपतो तितकंच ती नशिबाच्या नजरेत येतं. तो छोटासा राजकुमार सगळ्यांचा लाडका बनला. त्याच्या एका हसण्यानं संपूर्ण राजवाडा उजळून निघायचा. त्याच्या एका रडण्याने सगळ्यांची धावपळ सुरू व्हायची. प्रत्येकजण त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होता. पण त्या सगळ्या आनंदामागे एक सत्य हळूहळू जवळ येत होतं. एक सत्य जे या आनंदाला क्षणात दुःखात बदलणारं होतं. कारण लवकरच येणार होता तो दिवस ज्या दिवशी या राजकुमाराचं भविष्य उघड होणार होतं. दिवस पुढे सरकत होते आणि अखेर तो शुभ दिवस आला. राजकुमाराच्या नामकरणाचा दिवस. संपूर्ण राजवाडा सजवला गेला होता. फुलांच्या हाराने, दीपांच्या प्रकाशाने. दरबारात मोठमोठे सरदार, विद्वान, मान्यवर जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण आज राजकुमाराला नाव मिळणार होतं. राणीने राजकुमाराला सोन्याच्या पाळण्यात ठेवले होते. तो शांत झोपला होता, जणू काही त्याला अजून या जगाच्या वास्तवाची जाणीवच नव्हती. पण कधीकधी ज्या क्षणी आपण सर्वात जास्त आनंदात असतो त्या क्षणी नशीब आपली चाल खेळत असतो. त्या दिवशी राज्यातील सर्वात मोठा आणि अनुभवी ज्योतिष्य बोलवण्यात आला होता. त्याच्या वाकितावर पूर्ण राज्याचा विश्वास होता. तो दरबारात प्रवेश करताच सगळीकडे शांतता पसरली. राजा उठून त्याला नमस्कार करतो आणि म्हणतो, आचार्य, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या मुलाचं भविष्य तुमच्या शब्दावर अवलंबून आहे. ज्योतिषी हळूच मान हलवतो. तो पुढे येतो, राजकुमाराजवळ बसतो. त्याच्या हातात कुंडली घेतो आणि ती काळजीपूर्वक पाहू लागतो. पहिल्यांदा त्याचा चेहरा शांत होता. मग त्याच्या भुवया जुळू लागल्या. त्याचे डोळे गंभीर झाले. जणू त्याला काहीतरी असामान्य दिसत होतं. राजा हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात भीती निर्माण होऊ लागली. तो थोडा पुढे सरकला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, आचार्य, सांगा ना, काय दिसतंय? ज्योतिषी काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर द्विधा मनस्थिती होती. सांगावं की न सांगावं, पण सत्य लपवता येत नाही. त्याने हळूच डोळे उघडले आणि राजाकडे पाहत म्हणाला, राजन, ही कुंडली अतिशय विलक्षण आहे. या राजकुमाराच्या आयुष्यात संपत्ती असेल, वैभव असेल, पण त्याचं आयुष्य फार लांब नाही. दरबारात एकदम शांतता पसरली. सगळ्यांचे श्वास थांबले. राजाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय म्हणता? ज्योतिषीने डोळे खाली केले आणि शेवटी ते शब्द उच्चारले, राजन, या राजकुमाराचा मृत्यू सापाच्या दंशाने होईल. त्या एका वाक्याने संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. जणू वेळ थांबली होती. राणीच्या हातातून पाळणा हलकासा हलला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. नाही, हे शक्य नाही, ती रडू लागली. राजा तेथेच उभा होता. त्याचे सुद्धा हात थरथरत होते. त्याच्या मनात एकच विचार, मी इतक्या वर्षांनी मिळवलेले हे सुख असं कसं हरवू देऊ? तो ज्योतिषाकडे पाहून ओरडला, नाही, हे खोटं आहे. मी माझ्या मुलाला काही होऊ देणार नाही. मी त्याचं नशीब बदलून दाखवेन. ज्योतिषी शांतपणे म्हणाला, राजन, माणूस प्रयत्न करू शकतो, पण नशीब नेहमी आपला मार्ग शोधत असते.
त्या दिवशी नामकरण झालं, पण आनंद नव्हता, फक्त भीती होती. एक सावली जी त्या राजवाड्यावर कायमची पसरली होती. आणि त्या क्षणापासून एक बाप नशिबाशी लढायला तयार झाला. तो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काय करणार होता हे आपण जाणून घेऊयात. त्या भविष्यवाणीने एक बाप पूर्णपणे बदलून गेला. तो आता फक्त राजा नव्हता, तो एक योद्धा झाला होता, ज्याचा शत्रू होतं नशीब. मी माझ्या मुलाला काहीही होऊ देणार नाही, नशिबाशी लढेन. त्या एका निर्धाराने संपूर्ण राज्याचा प्रभाव बदलला. राजाने लगेच आदेश दिले, राजकुमारासाठी एक अशी जागा तयार करा जिथे मृत्यूसुद्धा पोचू शकणार नाही. कारागीर बोलवले गेले, शास्त्रज्ञ बोलवले गेले, राज्यातील सर्वोत्तम बुद्धी एकत्र आली. आणि मग सुरू झाली एक अनोखी निर्मिती. एक काचेची खोली, पण ती खोली साधी नव्हती. ती होती एक किल्ला, जिथे प्रत्येक गोष्ट तपासली जायची. हवासुद्धा गाळून आत पाठवलं जायचं. प्रत्येक दरवाजा अनेक थरांनी बंद होता. एकही किडा, एकही माशी आत जाऊ शकत नव्हती. राजानं नशिबाला काचेच्या भिंतीमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आणि त्या काचेच्या जगात राजकुमाराचं बालपण सुरू झालं. तो हळूहळू वाढू लागला. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जायचं. त्याचं अन्न, त्याचे कपडे, त्याचे खेळ सगळं कडक तपासणीनंतरच त्याच्यापर्यंत पोचायचं. राजा स्वतः प्रत्येक गोष्ट पाहायचा, कारण त्याच्यासाठी तो राजकुमार नव्हता, तो त्याचा श्वास होता. राजकुमार हसायचा, खेळायचा, पण त्याचं जग त्या काचेपुरतंच मर्यादित होतं. बाहेरची दुनिया त्याला दिसायची, पण तो त्याला स्पर्श करू शकत नव्हता. जणू काही तो मोकळा असूनही कैदेत होता. तो खिडकीतून बाहेर पाहायचा. इतर मुलं मनमोकळेपणाने खेळताना दिसायची. त्यांचं हसणं, त्यांचा आनंद तो फक्त पाहू शकायचा, पण त्यात सहभागी होऊ शकत नव्हता. एक दिवस त्याने आपल्या आईला विचारलं, आई, मी बाहेर का जाऊ शकत नाही? राणी काही क्षण शांत राहिली. तिच्याकडे उत्तर होतं, पण सांगायची हिंमत नव्हती. ती फक्त त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, तू खूप कास आहेस म्हणून तुला जपलं जातं. पण त्या उत्तराने त्याचं मन भरलं नाही. त्याच्या मनात प्रश्न वाढत गेले. मी वेगळा का आहे? मित्रांसारखा का नाही? वर्षे सरत गेली. राजकुमार आता लहान मूल नव्हता, तो एक तरुण बनत होता. पण त्याचं जग अजूनही तसंच होतं, काचेचंच. रोज सुरक्षा आणखी कडक झाली. त्याच्या भोवती सैनिक, सेवक, रक्षक, प्रत्येक क्षणी त्याच्यावर नजर ठेवली जात होती. राजा प्रत्येक रात्री शांतपणे त्याच्याकडे पाहायचा आणि मनात म्हणायचा, मी तुला वाचवत आहे, तुला जपतोय. पण एक सत्य तो विसरत होता, की अतिसुरक्षिततासुद्धा एक प्रकारची कैद असते. राजकुमाराच्या मनात आता स्वातंत्र्याची इच्छा जागी झाली होती. तो बाहेरचं जग अनुभवू इच्छित होता. वारा, माती, आकाश हे सगळं पाहू शकत होता. तो फक्त जगू इच्छित होता. एक दिवस त्याने ठामपणे राजाला सांगितलं, बाबा, मला बाहेर जायचं आहे. राजाच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो काही बोलू शकला नाही. त्या क्षणी एक बाप आणि एक राजा दोघेही एकमेकांसमोर उभे होते. एकाला आपल्या मुलाचं आयुष्य वाचवायचं होतं आणि दुसऱ्याला ते जगायचं होतं. पण नशीब शांतपणे आपली चाल रचत होती, कारण कधीकधी आपण कितीही भिंती उभ्या केल्या, कितीही संरक्षण केलं, तरीही नशिबाला एक आत येण्यासाठी एक फक्त छोटासा रस्ता पुरतो. वर्षे हळूहळू पुढे सरकत होती. बालपण संपलं होतं. आता राजकुमार तरुण झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यात स्वप्न होती, पण त्या स्वप्नांना एक मर्यादा होती, कारण त्याचं आयुष्य एक सोन्याचा पिंजरा बनलं होतं. सगळं होतं त्याच्याकडे, संपत्ती, सुविधा, सुख, पण नव्हतं ते म्हणजे स्वातंत्र्य. तो रोज त्या काचेच्या भिंतीमधून बाहेरचं जग पाहायचा. मुलं धावताना, हसताना, खेळताना, वाऱ्याबरोबर उडणारी पानं, आकाशात मोकळं फिरणारे पक्षी, तो सगळं पाहायचा, पण फक्त पाहायचा. एक दिवस तो खूप वेळ खिडकीजवळ उभा होता. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता, हे सगळं माझ्यासाठी नाही का? त्याच्या मनात आता एक संघर्ष सुरू झाला होता. एक बाजू म्हणत होती, तू सुरक्षित आहे, तू भाग्यवान आहेस, पण दुसरी बाजू ओरडत होती, नाही, हे जीवन नाही. तो स्वतःशीच बोलू लागला, जर मी जगच नाही पाहिलं तर मी जगलो तरी कशासाठी? आणि मग एक दिवस त्याने ठरवलं, तो आपल्या वडिलांना विचारणार. राजा दरबारातून परतला होता, थकलेला, पण आपल्या मुलाला पाहून हसणारा. राजकुमार त्याच्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यात निर्धार होता. बाबा, मला बाहेर जायचं आहे. राजा थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. मला मोकळं जगायचं आहे. त्या शब्दांनी राजाच्या हृदयावर घाव बसला. तो काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे उत्तर होतं, पण ते सांगणं त्याच्यासाठी अशक्य होतं. तुला समजत नाही, राजकुमार लगेच म्हणाला. मग समजावून सांगा ना, मी कैदेत का आहे, मित्रांसारखं का नाही?
राजा त्याच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो मनात म्हणत होता, कारण मी तुला गमावू शकत नाही. पण तो शब्द बाहेर येऊ शकले नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, हे सगळं तुझ्या भल्यासाठी आहे. राजकुमार हसला आणि म्हणाला, पण ते हसू दुःखाने भरलेलं होतं. जर हेच भलं असेल तर मला असं भलं नको. त्या दिवशी पहिल्यांदा राजकुमार आणि राजामध्ये एक भिंत उभी राहिली. ती काचेची नव्हती, ती होती भावनांची. राजा शांत झाला, पण आतून तो पूर्णपणे तुटत होता. तो एकटा बसून विचार करत होता, मी योग्य करतोय का? मी त्याला वाचवत आहे की त्याचं आयुष्य हिरावून घेतोय? राणी दुरून हे सगळं पाहत होती. तिचं मनसुद्धा तुटत होतं. ती राजाजवळ आली आणि हळूच म्हणाली, कधी कधी आपण ज्यांना जपतो त्यांना मोकळं सोडणं हेच खरं प्रेम असतं. राजा शांत राहिला, कारण त्याला माहिती होतं की मोकळं सोडणं म्हणजे कदाचित त्याला कायमचं गमावणं. आणि तेच एक मोठा प्रश्न उभा राहिला, जीवन जपायचं की जगू द्यायचं? पण नशीब ते अजूनही शांतपणे आपलं शेवट जवळ आणत होतं. कारण कधीकधी आपण ज्याला टाळण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करतो तेच आपल्याकडे सर्वात वेगानं येत असतं. कधीकधी आयुष्यात काही दिवस असे असतात जे अगदी सामान्य वाटतात, पण त्याच दिवसामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. तोही एक तसाच दिवस होता. राजवाड्यात सगळं शांत होतं. ना कुठली धावपळ, ना कुठली चिंता. सगळं नेहमीसारखंच. पण नशीब आज आपली शेवटची चाल खेळणार होती. राजकुमार सकाळी उठला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. काही दिवसापासून तो शांत झाला होता. जणू काही त्याने आपल्या आयुष्याशी तडजोड केली होती. तो खिडकीजवळ गेला. बाहेर पाहिलं. आकाश निळं होतं. पक्षी उडत होती. तो हळूच म्हणाला, किती सुंदर आहे. तेवढ्यात एक सेवक आत आला. राजकुमार, तुमच्यासाठी काही हवं आहे का? राजकुमार थोडा विचारात पडला आणि मग हसत म्हणाला, मला सफरचंद खायचं आहे. ही एक साधी इच्छा होती, पण हीच इच्छा त्याच्या आयुष्याचा शेवट ठरणार होती. सेवकाने लगेच बातमी राजापर्यंत पोचवली. राजा ऐकताच सावध झाला. सगळं नीट तपासा, एकही चूक होऊ नये. सफरचंद आणलं गेलं. ते अनेक वेळा धुतलं गेलं. वैद्याने तपासलं, रक्षकाने तपासलं. एकही डाग, एकही शंका, काहीच नव्हतं. सगळं पूर्णपणे सुरक्षित होतं. सफरचंद राजकुमारासमोर ठेवण्यात आलं. तो आनंदाने त्याच्याकडे पाहत होता. राजा दुरून त्याच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात अजूनही भीती होती, पण त्यानं स्वतःला समजवलं, सगळं ठीक आहे, मी सगळं तपासलं आहे. राजकुमार हसला. त्यानं सफरचंद हातात घेतलं. त्याच्या डोळ्यात एक छोटासा आनंद चमकत होता. कदाचित तो एक छोटासा मोकळा क्षण होता. त्यानं सफरचंद ओठाजवळ नेलं आणि पहिला घास घेतला आणि अचानक तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. जणू काही त्याच्या तोंडात काहीतरी हलत होतं. त्याने लगेच सफरचंद दूर केलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या सफरचंदाच्या आत एक छोटासा साप लपलेला होता, जो कोणालाच दिसला नव्हता, जो कोणाच्या तपासणीतही सापडला नव्हता. तो साप त्याच्या जिभेवर चावला. क्षणभरासाठी सगळं थांबलं. राजकुमाराच्या डोळ्यात भीती आली. त्याचा श्वास अडकला. तो काही बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्द बाहेर येत नव्हते. बाबा, राजा धावत आला. त्याने आपल्या मुलाला पकडलं. काय झालं? पण उत्तर देण्यासाठी वेळ नव्हता. विष आपलं काम करत होतं. राजकुमाराच्या शरीराची ताकद कमी होत गेली. त्याचे हात थरथरले. डोळे हळूहळू बंद होऊ लागले. राजा ओरडत होता, कोणीतरी काहीतरी करा. वैद्य धावत आले. औषधं आणली गेली. प्रयत्न झाले, पण नशिबाने आपला निर्णय घेतला होता. काही क्षणात सगळं संपलं. राजकुमार शांत झाला. राजाच्या हातात त्याचा श्वास निघून गेला. त्या क्षणी एक बाप हरला. त्याने सगळं केलं होतं, प्रत्येक शक्य ते प्रयत्न, पण नशिबाला कोणीही हरवू शकत नाही. त्या एका क्षणात सगळं बदललं. राजवाड्यात जे काही घडलं ते कोणाच्या कधीही कल्पना केली नव्हती. राजा धावत आला. त्याच्या पावलामध्ये घाई होती, डोळ्यात भीती होती, पण मनात एक आशा होती, काही होणार नाही, माझ्या मुलाला काहीही होणार नाही. तो आत पोचला. त्याच्या डोळ्यासमोरचं दृश्य त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून गेलं. राणी आपल्या मुलाला मिठी मारून रडत होती, नाही नाही, माझा मुलं, उठ ना, बोल ना. तिचा आवाज त्या भिंतीवर आदळून परत येत होता, पण उत्तर देण्यासाठी तो नव्हता. राजा काही क्षण तेथेच थबकला. त्याचे पाय हलत नव्हते. जणू काही त्याचं सगळं अस्तित्व त्या क्षणात गाठलं होतं. तो हळूहळू पुढे आला. त्याने आपल्या मुलाकडं पाहिलं.
तोच चेहरा, तोच निरागसपणा, पण आता त्यात जीव नव्हता. राजा गुडघ्यावर बसला. त्यानं आपल्या मुलाचा हात हातात घेतला. तो थंड झाला होता. नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, ते होते पराभवाचे. तो स्वतःशीच बोलत होता, मी सगळं केलं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काळजी. मी त्याला जगापासून दूर ठेवलं, प्रत्येक संकटापासून वाचवलं, पण नशिबाला हरवू शकलो नाही. त्या एका वाक्यात एका बापाचे सगळं दुःख, सगळं अपयश, सगळं प्रेम दडलेलं होतं. राणी अजूनही रडत होती. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होतं, का? देवानं हे का केलं? पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. त्या दिवशी राजवाड्यातील सगळा आनंद शांत झाला. ढोल ताशे थांबले, हास्य थांबलं, फक्त एक शांत वेदना उरली. राजा त्या काचेच्या खोलीकडे शांतपणे पाहत होता, जिथे त्याने आपल्या मुलाला जपलं होतं, जिथे त्याने नशिबाला रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण आता त्याला समजलं होतं की काचेच्या भिंती नशिबाला थांबवू शकत नाहीत, त्या फक्त आपल्याला भ्रमात ठेवतात. त्या दिवशी एक राजा हरला नव्हता, तर एक बाप तुटला होता. कारण जगातील सगळ्यात मोठी वेदना ती म्हणजे आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला डोळ्यासमोर हरवणं. आणि तेथेच ही कथा संपली नाही, तर एक सत्य सुरू झालं की आपण कितीही प्रयत्न केले, कितीही जपलं, तरीही नशीब नेहमी जिंकतं. कथा इथे संपली, पण प्रश्न अजूनही उरतो. आपण आयुष्यात कितीही प्रयत्न केले, कितीही योजना आखल्या, कितीही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला, पण जे नशिबात लिहिलंय ते टाळता येत नाही. त्या राजानं काही कमी केलं होतं का? नाही. त्याने आपल्या मुलासाठी सगळं दिलं, त्याला जगापासून दूर ठेवलं, प्रत्येक संकटापासून वाचवलं, पण तरीही तो आपल्या मुलाला वाचवू शकला नाही. मग आपण काय शिकायचं? आपण शिकायचं, जीवनावर आपला ताबा नाही, पण जगण्याच्या पद्धतीवर पण आपला पूर्ण ताबा आहे. आपण अनेकदा भीतीत जगतो, काही वाईट होईल का? आपण सुरक्षित आहोत ना? आणि त्या भीतीमध्ये आपण जगणंच विसरतो. जसं त्या राजानं केलं, त्याने आपल्या मुलाला वाचवलं, पण त्याला जगू दिलं नाही. आणि शेवटी ना त्यानं मृत्यू थांबवू शकला, ना त्याला आयुष्य देऊ शकला. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ भीतीत जगण्यापेक्षा प्रत्येक क्षण मनमोकळेपणाने जगा, हसा, जगा, अनुभवा. कारण आपण किती दिवस जगणार आहोत हे आपल्या हातात नाही, पण आपण कसं जगणार हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला इतकं सुरक्षित बनवतं की ते सुंदर राहत नाही. आपण भिंती उभ्या करतो भीतीपासून वाचवण्यासाठी, पण त्या भिंती आपल्यालाच कैद करतात. त्या राजकुमारासारखं जो जिवंत होता पण जगला नाही. आणि कदाचित आपणही कधी कधी असेच जगतो. म्हणून आजपासून भीतीत जगणं थांबवा, जीवनाला मनापासून जगा. ज्याच्यावर प्रेम करता त्याला सांगायला उशीर करू नका. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या पुढे ढकलू नका, कारण उद्या कधी येईल याची खात्री नाही. कारण मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहिती नसतं, पण जगणं कसं जगायचं हे आपल्या हातात असतं. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये आपलं राय लिहा आणि त्याचबरोबर कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी या गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह इथेच आपल्या कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये. तोपर्यंत नमस्कार मित्रमैत्रिणींनो.